नोटाबदली संदर्भात आतापर्यंत काय काय झालेलं आहे आणि पुढे काय काय होणार आहे यावर एक नजर टाकूयात। 15 दिवसात नेमकं काय झालं तर 1,10,000 एटीएमचं कॅलिब्रेशन झालेलं आहे। एटीएम मधून 500 आणि 2,000च्या नोटा आता मिळू लागलेल्या आहेत। बँकेमध्ये ठेवीदारांचे 6 लाख कोटी जमा झालेत। बँकांमधून ठेवीदारांनी 1.5 लाख कोटी रुपये काढलेले आहेत। 21,000 कोटी रुपये जनधन खात्यावरती जमा झाल्याचं कळतंय। टोल मुक्तीमुळे वाहनधारकांचे 700 कोटी वाचलेले आहेत। गेल्या 15 दिवसांपासून देशभरात टोल बंद आहेत। उद्यापासून काय होणार आहे तर पेट्रोल पंप, रुग्णालय या ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारणं बंद होईल। रेल्वे सेवा, विमानतळांवर देखील जुन्या नोटा चालणार नाहीयेत। मेट्रो, दूध केंद्र, वीज, पाणी बिलातही आता जुनं चलन चालणार नाहीये, तिथे नवं चलनच स्वीकारलं जाईल। त्यामुळे उद्यापासून सर्वत्र देशभरामध्ये फक्त नवीन नोटा चलनात स्वीकारल्या जातील आणि जुन्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्यासाठी तुम्हाला बँकेत जायला लागेल। टोल नाके, स्मशानभूमीवरही जुन्या नोटा आता हद्दपार केल्या जातील आज रात्री 12 नंतर। मेडिकल दुकान, गॅस एजन्सी या ठिकाणीही जुनं चलन जे आतापर्यंत चालत होतं ते आता आज 12 नंतर चालणार नाही। जर तुमच्याकडे जुन्या नोटा असतील तर त्याचं काय करायचंय, काय होणार आहे तर कोणत्याही बँकेमध्ये नोटा बदलण्याची सोय उपलब्ध आहे, पण दररोज फक्त 2,000ंचीच मर्यादा असणार आहे जर तुम्हाला चलन एक्सचेंज करायचं असेल तर। शिवाय ही मुदत आता 30 डिसेंबर पर्यंतच असणार आहे। त्यामुळे एकतर तुमच्याजवळ असलेल्या नोटा तुम्हाला तुमच्या खात्यावरती डिपॉझिट कराव्या लागतील, नाहीतर त्या 30 डिसेंबर नंतर चालणार नाहीत। मात्र 30 डिसेंबर नंतर काय करायचंय तर 31 मार्च पर्यंत या नोटा बदलता येणार आहेत। मात्र त्या कुठे बदलता येणार आहेत हे आधी सांगावं लागेल, पण त्या का बदललेल्या नाहीयेत हे देखील सांगावं लागणार आहे, कारण 30 डिसेंबर पर्यंतची मुदत असणार आहे।